हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्फिनिटिव्ज। हा फायनाइट आणि नॉन फायनाइटचा पार्ट नंबर 3 आहे आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण काय शिकलो हे आपण पहिल्यांदा बघूयात। पार्ट 1 मध्ये आपण शिकलो की फायनाइट आणि नॉन फायनाइट कसे ओळखायचे, फायनाइट वर्ब कोणते असतात आणि ज्या वर्बमध्ये सब्जेक्ट आणि टेन्सनुसार बदल होतात त्याला आपण फायनाइट वर्ब असे म्हणतो आणि ज्या वर्बमध्ये सब्जेक्ट आणि टेन्सनुसार बदल होत नाही त्याला आपण नॉन फायनाइट असं म्हणतो। हे आपण व्यवस्थित उदाहरणाद्वारे समजून घेतलं। त्याच्यानंतर आपण हे बघितलं की नॉन फायनाइटचे प्रकार किती पडतात। नॉन फायनाइटचे प्रकार किती आहेत? 3 आहेत, जेरेंड, इन्फिनिटिव्स आणि पार्टिसिपल्स। त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपल्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जेरेंड पार्ट 2 मध्ये बघितलं, फायनाइट आणि नॉन फायनाइटच्या पार्ट 2 मध्ये आपण जेरेंडचा वापर बघितला। त्याच्यामध्ये आपण बघितलं की जेरेंड कशा पद्धतीने तयार होतं, त्याचा आपण वापर ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ ऑब्जेक्ट, प्रिपोजिशनच्या नंतर त्याचा वापर कसा केला जातो, या सर्व गोष्टी व्यवस्थित बघितल्या। आणि या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत इन्फिनिटिव्ज हे कसं बनतं, आपण इन्फिनिटिव्ज कसे ओळखायचे, त्याचा वाक्यामध्ये वापर कुठं आणि कसा केला जातो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिल्यांदा बघूया की इन्फिनिटिव्ज बनतात कसे। इन्फिनिटिव्ज बनतात टू प्लस वर्बचं बेस फॉर्म। जसं की याच्यामध्ये आपण अगोदर जेरेंडच्या व्हिडिओमध्ये बघितलं की वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस त्याला आपण आयएनजी लावत होतो, बरोबर। आता याच्यामध्ये काय होतं, टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे। त्याच्यानुसार आता जर समजा माझ्याकडे प्ले हे वर्ब असेल, हे काय प्ले बेस फॉर्म आहे वर्बचं, मग याला आपण जर अगोदर टू लावलं तर हे काय होईल, इन्फिनिटिव्ह तयार होईल। समजा माझ्याकडे दुसरं गो एक वर्ब आहे, याला जर मी अगोदर टू लावलं तर हे काय होईल, इन्फिनिटिव्ह तयार होईल। वर्क हे एक माझ्याकडे वर्ब आहे, याला जर मी अगोदर टू लावलं तर हे काय होईल, इन्फिनिटिव्ह तयार होईल। अशा पद्धतीने आपण इन्फिनिटिव्ह बनवत असतो। आणि दुसरं एक इन्फिनिटिव्ह आहे बेर इन्फिनिटिव्ह, त्याच्यासोबत आपण टू लावत नाही, ते आपण पुढं व्यवस्थित समजून घेऊया। आता पहिल्यांदा बघूया की इन्फिनिटिव्हचा वाक्यामध्ये वापर कसा केला जातो आणि काय म्हणून केला जातो। याचा वाक्यामध्ये आपण वापर ॲज अ नाउन म्हणून करतो। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेरेंडमध्ये बघितलेलं आहे की वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून एकतर नाउन किंवा प्रोनाउन येत असतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीही येऊ शकत नाही। कुठलंच ॲडजेक्टिव्ह येत नाही, कुठलं वर्ब येत नाही, कंजक्शन, प्रिपोजिशन काहीही वाक्यामध्ये ॲज अ सब्जेक्ट म्हणून काम करू शकत नाही। फक्त 2 गोष्टी करू शकतात, ते म्हणजे नाउन आणि प्रोनाउन। आता आपण बघूया की ह्या इन्फिनिटिव्हचा वापर ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ ऑब्जेक्ट कसा केला जाऊ शकतो, त्याच्यानंतर ॲज अ ॲडजेक्टिव्ह, ॲज अ ॲडवर्ब म्हणून याचा वापर कसा केला जातो, या सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेऊया। त्याच्यासाठी आपण पहिलं वाक्य बघूया, या वाक्यामध्ये ॲज अ सब्जेक्ट म्हणून याचा वापर कसा केला जातो हे बघूया। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की चालणे हा एक चांगला व्यायाम आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, टू वॉक इज अ गुड एक्सरसाइज, अशा पद्धतीने आपलं वाक्य होईल। याच्यामध्ये वॉक हे काय वर्ब आहे, वॉक हे वर्ब आहे, पण याला आपण काय केलंय, याला आपण इन्फिनिटिव्ह बनवलंय, म्हणजेच याला आपण काय केलंय, नाउन बनवलंय। आणि या नाउनचा वापर आपण इथे या वाक्यामध्ये केलेला आहे। चालणे ही गुड एक्सरसाइज आहे। आपल्याला समजा असे इन्फिनिटिव्ह बनवणं, जेरेंड बनवणं याची गरज का पडते। मी काय म्हणलं, ज्याही वेळेस आपण वाक्य बनवत असतो, ज्याही वेळेस वाक्य बनवतो त्यावेळेस वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून एक कर्ता म्हणून एक नाउन असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो, बरोबर। मग मला जर असं म्हणायचं असेल की श्यामला भेटायला आवडतंय किंवा श्यामला हे आवडतं, श्यामला ते आवडतंय, आपण एका व्यक्तीचं नाव सांगतो, हे नाउन आहे, बरोबर। आता समजा मला असं म्हणायचं असेल की त्याला खेळायला आवडतं, अजून काही करायला आवडतं, तर याच्यामध्ये काय ते म्हणजे त्याच्या बदल्यात काय येणार, ही, हे काय प्रोनाउन आहे। पण आता ही मी याच्यामध्ये झालं नाउन आणि प्रोनाउन वापरलं, पण आता एखादी असं आहे की चालणं हे काय चांगला व्यायाम आहे, चालणं हे काय चांगला व्यायाम आहे। आता चालणं हे काय नाउन आहे का किंवा हे काय प्रोनाउन आहे का, नाही। मग हे एखादी ॲक्टिव्हिटी ॲज अ नाउन म्हणून आपल्याला दाखवायचं झालं त्यावेळेस आपल्याला काय एक तर जेरेंड बनावं लागतं किंवा त्याला एक तर इन्फिनिटिव्ह बनावं लागतं, हे गरजेचं आहे। याच्यासाठी आपण काय करतो, इन्फिनिटिव्ह बनवत असतो, समजलं। मग याच्यामध्ये मी काय म्हणलं, टू वॉक इज अ गुड एक्सरसाइज, अशा पद्धतीने आपण हे वाक्य बनवू शकतो। नंतर दुसरे एक वाक्य बघूया। आता दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की आपल्या आईवडिलांचे आज्ञापालन करणं ही आपली जबाबदारी आहे। तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, टू ओबे आवर पॅरेंट्स इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल। टू ओबे आवर पॅरेंट्स इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी। मग याच्यामध्ये ओबे काय, ओबे वर्ब आहे, आपण याला काय केलं, इन्फिनिटिव्ह केलंय। इन्फिनिटिव्ह केलं म्हणजे काय, ॲज अ नाउन म्हणून या वाक्यामध्ये काम करत आहे। आता अजून एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला इथं सांगतोय, हे लक्षात ठेवा
हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला इंग्रजी बऱ्यापैकी वाक्य बनवायला आणि समजायला सोपी जाईल. याच्यामध्ये ज्याही वेळेस एखादा वर्ब आपण ॲज अ नाउन म्हणून बनवतो किंवा ॲज अ नाउन म्हणून वाक्यामध्ये वापरत असतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ती खासियत तयार होते की ॲज अ वर्ब ज्या पद्धतीने एखादं ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑब्जेक्ट घेतं, त्याच पद्धतीनं ते नाउन ज्याच्यापासून आपण वर्ब बनवले, आपण ज्या वर्बपासून नाउन बनवतो ते एकतर इन्फिनिटिव्ह असणार आहे किंवा एकतर जेरेंड असणार आहे. ह्या जेरेंड असू द्या किंवा इन्फिनिटिव्ह असू द्या, ह्या दोन्हीही फॉर्ममध्ये त्या नाउनमध्ये एवढी कॅपॅसिटी असते की ॲज अ वर्ब ज्या पद्धतीने एखादं ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑब्जेक्ट घेतं, त्याच पद्धतीनं हे नाउन ऑब्जेक्ट घेऊ शकतो. आणि दुसरी ॲबिलिटी अशी तयार होते की ॲज अ नाउन म्हणून जसं एखादं ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतं, तसंच हे नाउन पण दुसरं एखादं ॲडजेक्टिव्ह घेऊ शकतं किंवा एखादं दुसरं ॲडजेक्टिव्हल मॉडिफायर घेऊ शकतं. समजलं? आता आपण ह्या ओबेला काय केलं, ओबे वर्ब होतं, याला आपण काय केलं, इन्फिनिटिव्ह बनवलं, म्हणजेच ह्याला काय केलं, आपण नाउन तयार केलंय. मग याच्यामध्ये दोन कॅपॅसिटी, एक तर ते डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब सारखं ऑब्जेक्ट घेऊ शकतं आणि दुसरं म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह पण घेऊ शकतं ह्या नावामध्ये चेंजेस करण्यासाठी किंवा एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी वगैरे. तुम्हाला माहिती आहे? मग ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, ह्याला लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय म्हणलं, टू ओबे, ओबे करणं. आता ओबे करणं म्हणजे काय, आज्ञापालन करणे किंवा एखाद्या गोष्टीचं पालन करणे. मग याचं ओबेचं ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये, आवर पॅरेंट्स. टू ओबे आवर पॅरेंट्स, याच्यामध्ये ओबेचं ऑब्जेक्ट काय, आवर पॅरेंट्स हे ऑब्जेक्ट आहे. मग हे पूर्ण सब्जेक्ट झालं. टू ओबे आवर पॅरेंट्स इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. अशा पद्धतीने वाक्य तयार होतं. तिसरं वाक्य, आता तिसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं असेल की सिंहगड किल्ल्याला भेट देणं हे माझ्या आयुष्यभराचं स्वप्न आहे. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, टू विजिट सिंहगड फोर्ट इज माय लाईफ लॉंग ड्रीम. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यामध्ये मी काय म्हणतोय, विजिट करणं किंवा आपण त्याला म्हणू शकतो दर्शन करणं, हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. सिंहगड किल्ल्याचं दर्शन करणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. तर वाक्य कसं होईल, आपलं दर्शन करणं किंवा विजिट करणं. विजिट काय आहे, विजिट हे वर्ब आहे. मग यालाच आपण काय बनवलंय, इन्फिनिटिव्ह बनवलंय. आपण याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट ऑफ स्पीचमधले पार्ट नाऊन आणि प्रोनाऊन हे दोन सोडले तर बाकी कोणताही पार्ट किंवा कुठलंही वर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजक्शन वगैरे हे सब्जेक्ट म्हणून काम नाहीत करू शकत. मग याच्यामध्ये मी काय म्हणतो, विजिट करणं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं. मग हे विजिट काय वर्ब आहे, ह्या वर्बला मी काय केलं, इन्फिनिटिव्ह बनवलंय. इन्फिनिटिव्ह किंवा जेरेंट हे दोन्ही आपण सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो. मग याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह बनवलंय आणि हे इन्फिनिटिव्ह आपण वापरतोय. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आता याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की ज्याही वेळेस आपण एखाद्या वर्बपासून नाउन बनवतो, जसं की इन्फिनिटिव्ह किंवा जेरेंट बनवतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन कॅपॅसिटी तयार होतात. एक म्हणजे ॲज अ नाउन म्हणून एखादा ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो त्याला मॉडिफाय करण्यासाठी, त्या नाउनला मॉडिफाय करण्यासाठी, किंवा एखादं ज्या पद्धतीनं दुसरं ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं ते ट्रान्झिटिव्ह वर्ब काय करतं, एखादं ऑब्जेक्ट घेतं, बरोबर. त्याच पद्धतीने हे नाउन सुद्धा त्या वर्बसारखं एखादं ऑब्जेक्ट घेऊ शकतं. मग या वाक्यामध्ये टू व्हिजिट याचा ऑब्जेक्ट काय, सिंहगड फोर्ट. मी काय, सिंहगड फोर्ट हे ऑब्जेक्ट आहे. टू व्हिजिट काय, व्हिजिट कशाला व्हिजिट, तर हे सिंहगड फोर्ट हे त्याचं ऑब्जेक्ट झालं. टू व्हिजिट सिंहगड फोर्ट इज माय लाईफ लॉंग ड्रीम. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होतं. ओके, आता आपण बघितलं की ॲज अ सब्जेक्ट म्हणून याचा वापर कसा झाला. आता आपण बघूया की ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून याचा वापर कसा होतो. याच्यामध्ये ॲज अ नाउन म्हणूनच काम करतंय. ज्या पद्धतीने आपण जेरेंट बघितलं ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ ऑब्जेक्ट, त्याच पद्धतीने हे पण काम करतं. काही वेळेस दोन्हीचं वाक्य सेम असू शकतं. ज्यावेळेस आपण जेरेंट वापरतो त्यावेळेसही वाक्य सेम असू शकतं आणि ॲज अ इन्फिनिटिव्ह वापरतं त्यावेळेस वाक्य सेम असू शकतं, पण काही वेळेस त्याचे अर्थ चेंज होतात, हे लक्षात असू द्या. हे तुम्हाला प्रॅक्टिसनं समजून येईल किंवा मी दुसऱ्या कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण इन्फिनिटीचा वापर कसा करतो. आता समजा एक वाक्य घेऊया. मला असं म्हणायचं असेल की त्यानं माझ्या सूचना पाळल्या नाहीत किंवा त्यानं माझे आज्ञापालन केलं नाही. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, ही रेफ्युज्ड टू ओबे माय इन्स्ट्रक्शन्स. अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल. याच्यामध्ये काय, ही रेफ्युज्ड ही काय सब्जेक्ट आहे, रेफ्यूज मेन वर्ब आहे आणि त्याच्यानंतर टू ओबे हे काय इन्फिनिटिव्ह आहे. हे इन्फिनिटिव्ह याच्यामध्ये नाउन म्हणून काम करत आहे. मग हे इन्फिनिटिव्ह याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. कशाचा ऑब्जेक्ट आहे, रेफ्यूज ह्या वर्बचं ऑब्जेक्ट काय, टू ओबे हे ऑब्जेक्ट आहे. आता टू ओबे माय इन्स्ट्रक्शन हे खरं तर एक बेअर इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे. हे काय बेअर इन्फिनिटिव्ह फ्रेज असं सुद्धा म्हणतात. हे टू ओबे माय इन्स्ट्रक्शन हे पूर्ण एक ऑब्जेक्टचं काम करत आहे. पण जसं की मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की एखादा
वर्ब पासून आपण जर नाउन बनवणार असेल ते इन्फिनिटिव्ह असू देत किंवा जेरेंड असू देत, त्यावेळेस त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते की त्याला वेगळं एक ऑब्जेक्ट घेऊ शकतं. मग याच्यामध्ये असंही म्हणू शकतो टू ओबे याचा ऑब्जेक्ट माय इन्स्ट्रक्शन असा आहे. कसंही समजून घ्या, तुम्ही समजून घेणं हे महत्वाचं आहे. टू ओबे माय इन्स्ट्रक्शन ह्याला तुम्ही एक इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे असं जरी म्हणलं तरी ओके आहे, किंवा टू ओबे याचा ऑब्जेक्ट माय इन्स्ट्रक्शन आहे याला असं जरी म्हणलं तर कसंही समजून घेणं हे महत्वाचं आहे, चालेल दोन्ही पण. आता याच्यानंतर मला जर असं म्हणायचं असेल की त्याची सर्वोत्तम क्षमता लिहिण्याची आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? हिज बेस्ट ॲबिलिटी इज टू राईट. हिज बेस्ट ॲबिलिटी इज टू राईट अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल. याच्यामध्ये काय म्हणतोय? त्याची बेस्ट ॲबिलिटी काय आहे? लिहिण्याची आहे. मग याच्यामध्ये इज ज्यावेळेस आपण एखादं बीचं फॉर्म वापरतो, वॉज, वर, ॲम, इज वगैरे जे काय असतील आपले फॉर्म बीचे, त्या बीच्या फॉर्मसोबत आपण ज्यावेळेस इन्फिनिटिव्ह वापरतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंट म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो? अजून पूरक असं म्हणतो. पण अशा पद्धतीने त्याचा वापर केला जाऊ शकतो. याच्यामध्ये बी इन्फिनिटिव्हच आहे, हे लक्षात राहू द्या. आता अजून एक वाक्य, जर समजा मला असं म्हणायचं असेल की मला नाचायला आवडते किंवा मला डान्स करायला आवडते, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय लाईक टू डान्स. सर तुम्ही म्हणताला याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये तर आपण असं बघितलं की आय लाईक डान्सिंग, किंवा मी असं कुठेतरी वाचलं की आय लाईक डान्सिंग. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. मी तुम्हाला काय म्हणलं की इन्फिनिटिव्ह आणि जेरेंड दोन्हीही आपण नाऊन म्हणून वाक्यामध्ये वापरतोय. मग ते नाऊन आपण ॲज अ सब्जेक्ट वापरू शकतो किंवा ॲज अ ऑब्जेक्ट वापरू शकतो. मग इथं दोन्ही होऊ शकतं. आय लाईक डान्सिंग पण येऊ शकतं किंवा आय लाईक टू डान्स असं पण येऊ शकतं. अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे असा की ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त नाऊन म्हणून इन्फिनिटिव्ह किंवा जेरेंड वाक्यामध्ये वापरत असेल त्यावेळेस ते दोन्ही सारखे असायला पाहिजेत. आपण ज्यावेळेस अँड न जोडणार आहेत त्यावेळेस, मी काय म्हणलं, ज्यावेळेस आपण इन्फिनिटिव्ह किंवा जेरेंड हे वाक्यामध्ये वापरत असाल 2, 3, 4 वगैरे, आणि जर ते आपण अँड न जोडणार असाल तर ते दोन्हीही काय सारखे असले पाहिजेत. नेमकं काय मला म्हणायचं आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मला नाचणं आणि गाणं आवडतं, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय लाईक डान्सिंग अँड सिंगिंग अशा पद्धतीने वाक्य होईल. दोन्ही जेरेंड आले. किंवा मी असं म्हणू शकतो आय लाईक टू डान्स अँड टू सिंग अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. ह्याला एक्सेप्शनल थोडं पण असं पण म्हणू शकतो आय लाईक टू डान्स अँड सिंग अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. सिंगच्या अगोदरचं टू आपण काढू शकतो, तिथं आपण बेअर इन्फिनिटिव्ह वापरू शकतो. ओके, बेअर इन्फिनिटिव्ह वापरू शकतो. पण असं नाही म्हणू शकत आय लाईक डान्सिंग अँड टू सिंग, किंवा असंही नाही म्हणू शकत आय लाईक टू डान्स अँड सिंगिंग असं नाही म्हणू शकत. एकतर दोन्हीही जेरेंड वापरा किंवा दोन्ही इन्फिनिटिव्ह वापरा. ओके आहेत, हे लक्षात असू द्यात. आणि त्याच्यानंतर अजून एका जागी इन्फिनिटीचा वापर होतो. WH फॅमिलीचे शब्द आहेत, हाऊ, व्हेअर, व्हेन वगैरे हे जे शब्द आहेत यांच्यासोबत पण आपण इन्फिनिटिव्ह वापरत असतो. ते कसं आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तिनं मला विचारलं की ही मशीन कशी वापरायची, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? सी आस्क्ड मी हाऊ टू यूज द वॉशिंग मशीन अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा मी काय म्हणलं, शी आस्क्ड मी, तिनं मला विचारलं हाऊ टू यूज द वॉशिंग मशीन. हाऊ टू यूज, आता याच्यामध्ये टू यूज काय, यूज काय वर्ब आहे, याला आपण काय केलं अगोदर टू लिहिलं, याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आलं. WH फॅमिलीच्या नंतर लगेच आपण काय केलं, इन्फिनिटिव्ह वापरलं. हाऊ टू यूज द वॉशिंग मशीन अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी विसरलो की हा छोटासा स्क्रू कुठं ठेवायचा, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय हॅव फॉरगॉटन व्हेअर टू पुट धिस लिटल स्क्रू अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये पण बघा मी काय म्हणलं, आय हॅव फॉरगॉटन मी विसरलो, व्हेअर टू पुट याच्यामध्ये टू पुट काय इन्फिनिटिव्ह आहे, दिस लिटल स्क्रू अशा पुढे आपलं वाक्य तयार केलंय. व्हेअर टू पुट दिस लिटल स्क्रू असं आपलं वाक्य तयार होईल. ओके, पण याच्यामध्ये अजून एक WH फॅमिलीमध्ये एक शब्द आहे व्हाय, याच्यासोबत आपण बेअर इन्फिनिटिव्ह वापरतो. हे आपण पुढे बघूयात. आता बेअर इन्फिनिटीचा वापर बघूया आपण. बेअर इन्फिनिटीचा वापर कुठं केला जाऊ शकतो? बेअर इन्फिनिटीचा वापर क्वाजिटिव्ह वर्ब सोबत करतात. आता क्वाजिटिव्ह वर्ब कोणते आहेत? मेक आणि लेट हे दोन क्वाजिटिव्ह वर्ब आहेत. मग याच्यासोबत आपण बेअर इन्फिनिटिव्ह वापरतो. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय? बेअर इन्फिनिटिव्ह ते वर्ब आहेत ज्याच्यासोबत आपण
टू वापरत नाहीत, फक्त वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरतो. मग ते कसं वाक्याद्वारे समजून घेऊया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की त्याने तिला रडवलं, त्याने तिला रडवलं, वाक्य कसं होईल, ही मेड हर क्राय. आता मेकचं सेकंड फॉर्म काय आहे, मेड. ही मेड हर क्राय म्हणजे त्याने तिला रडवलं. याच्यामध्ये हर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्ट नंतर मी काय केलं, क्राय हे काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, हे फर्स्ट फॉर्म वापरलं. याच्यामध्ये टू क्राय असं नाही म्हणू शकत. ही मेड हर टू क्राय असं नाही, ही मेड हर क्राय. अशा पद्धतीनं या पॉझिटिव्ह वर्ब सोबत बेअर इन्फिनिटीचा वापर केला जातो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की जाऊ दे, जाऊ दे, लेट गो असं म्हणतो आपण. जाऊ दे म्हणलं लेट गो असं म्हणतो. किंवा आपण तुम्ही हे ऐकलंच असेल बघा, लेट्स गो, लेट हिम गो, लेट देम गो, हे ऐकलं असेल. त्यावेळेस आपण काय करतोय, ऑब्जेक्टिव्ह वापरतो याच्यामध्ये. मग त्याला जाऊ दे, ह्याला जाऊ दे, मला जाऊ दे, त्यांना जाऊ दे, आपण असं म्हणतो. पण जर मी त्याच्यामध्ये वापरलं नाही, कुठलं एखादं नाऊन प्रोनाऊन वगैरे काय नाही वापरलं, तर मी काय म्हणतो, लेट गो, जाऊ देत, लेट बी असू देत. आता जर समजा मला लेट बीचा वाक्यामध्ये वापर करायचा झाला तर वाक्य कसं तयार करता येईल, लेट हिम बी देअर अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकते. त्याला तिथं असू देत अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो. समजलं की आपण पॉझिटिव्ह वर्ब सोबत बेअर इन्फिनिटीव्हचा वापर करतो. त्याच्यासोबत अजून आपले जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड हे जे आहेत यांच्यासोबत पण आपण बेअर इन्फिनिटिव्हचाच वापर करतो. मग कसा वापर होतो हे आपण वाक्यामध्ये बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी कदाचित येणार नाही, मी कदाचित येणार नाही, तर वाक्य कसं होईल, आय माईट नॉट कम, आय माईट नॉट कम. आता याच्यामध्ये माईट आहे, हे काय मॉडेल ऑक्झिलरी आहे, बरोबर. मग याच्यामध्ये हे माईट आलं, त्याच्यानंतर फॉर्म कोणतं आलं आहे आपलं, कम, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठे काही चेंज करा, इथं आय करा नाही तर वी करा, वी माईट नॉट कम असं म्हणाल मी. सब्जेक्ट चेंज झाला तरी या कममध्ये काय चेंज होतो का, काही होणार नाही. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो बोलू शकतो, तर वाक्य होईल ही कॅन स्पीक, बरोबर. आता जर मला असं म्हणायचं असेल की तो बोलू शकत होता, भूतकाळाचं वाक्य, तर वाक्य कसं होईल, ही कुड स्पीक. या स्पीकमध्ये काय फरक पडला, काही फरक पडत नाही. ही कॅन स्पीक, तो बोलू शकतो, आणि ही कुड स्पीक, तो बोलू शकत होता. त्या कॅनमध्ये फरक पडला म्हणजे त्याचे फॉर्म चेंज झाले, टेन्स चेंज झाला, पण ह्या स्पीकमध्ये काहीही फरक पडला नाही. अशा पद्धतीनं या बेअर इन्फिनिटिव्हचा वापर होतो. बेअर इन्फिनिटिव्हमध्ये कुठंही बदल होणार नाही. त्याला कुठेही वापरू द्यात, कसे वापरू द्यात, याच्यामध्ये वापर होणार नाही. टेन्स बदलू द्यात, नाउन बदलू द्यात, हे आपण बघितलेलं आहे. हे नॉन फायनाईटचेच प्रकार आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही आणि ते वाक्यामध्ये ॲज अ मेन वर्ब म्हणून काम करत नसतात. हे लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, आता हे झाले आपले याचे वापर. आता याच्यानंतर आपण अजूनही याचा वापर कुठं करतो, वर्ब ऑफ परसेप्शन. आता वर्ब ऑफ परसेप्शन काय आहे, याचा एक वेगळा टॉपिक आहे. पॉझिटिव्ह वर्ब, वर्ब ऑफ परसेप्शन, हॅड बेटर, याचे मी एक वेगळे व्हिडिओ बनवणार आहे. फक्त मी तुम्हाला सध्या रेफरन्स देतोय की याचा वापर बेअर इन्फिनिटिव्हचा वापर कुठं कुठं केला जाऊ शकतो. आता वर्ब ऑफ परसेप्शन याच्यामध्ये मी वाक्य कसं होतं हे बघ. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की त्याने तिला छतावरून पडताना पाहिले, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, ही सॉ हर फॉल फ्रॉम द रूफ अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. ही सॉ हर म्हणजे त्याने तिला बघितलं, फॉल फ्रॉम द रूफ अशा पद्धतीने वाक्य होईल. त्याच्यासाठी मी वर्ब ऑफ परसेप्शन याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला, नेमकं कसं असतं, काय असतं, वाक्य कशा पद्धतीने होते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्याच्यानंतर आता समजा हॅड बेटर, याच्यासोबत बेअर इन्फिनिटिव्हचाच वापर केला जातो. मग याचं वाक्य कसं होईल, शी हॅड बेटर आस्क हिम नॉट टू कम अशा पद्धतीने आपलं वाक्य होईल. याच्यानंतर हॅड बेटर नंतर काय आपलं डायरेक्ट बेअर इन्फिनिटिव्ह आलेलं आहे, आस्क, बरोबर. अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की उद्या होईपर्यंत प्रतीक्षा का करावी, उद्या होईपर्यंत किंवा उद्यापर्यंत प्रतीक्षा का करावी असं आपण जर म्हणायचं असेल तर वाक्य कसं तयार होईल, व्हाय वेट अंटिल टुमॉरो. जसं की तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की व्हाय सोबत आपण बेअर इन्फिनिटिव्हचा वापर करू शकतो किंवा बेअर इन्फिनिटिव्हचा वापर होतो. मग हे अशा पद्धतीने वाक्य तयार होऊ शकतं. उद्यापर्यंत का वाट बघावी किंवा उद्यापर्यंत का प्रतीक्षा करावी, व्हाय वेट अंटिल टुमॉरो अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. समजलं की नेमके कशा पद्धतीने वापर होतात. आता याच्यानंतर आपण बघूया की ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून वाक्यामध्ये याचा वापर कसा केला जाऊ शकतो.
आपण याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर वाक्यामध्ये कसा होईल हे बघू. मग याच्यामध्ये मला असं म्हणायचं असेल की मला खेळायला वेळ नाही, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, आय हॅव नो टाईम टू प्ले. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यामध्ये टू प्ले हे काय इन्फिनिटिव्ह आहे, पण ह्या इन्फिनिटिव्हचा वाक्यामध्ये वापर काय म्हणून होतोय, ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून होतोय. आता हे टाईम हे काय आहे, हे नाऊन आहे. मग ह्या नाऊनचे बद्दल माहिती देते ॲडजेक्टिव्ह. मला कशाला टाईम नाही, खेळायला टाईम नाही आहे असं सांगतोय. जर समजा तुम्हाला हे ॲज अ ॲडजेक्टिव्ह आहे हे जर पटत नसेल, हे जर समजत नसेल व्यवस्थित, तर अजून एक आयडिया देतो तुम्हाला. याला आपण असंही समजू शकतो की कशासाठी काहीतरी वापरलं जाऊ शकतं किंवा कशासाठी काहीतरी वापरलं जाईल हे दाखवण्यासाठी. आता समजा एखादी पेन आहे, आता पेन कशाचं आहे, आपल्या पेनचं काम काय आहे, नॉर्मली पेनचं काम आहे लिहिण्याचं, पण हीच पेन खून करण्यासाठी पण वापरली जाऊ शकते. असं मी म्हणण्यासाठी आपण काय करतो, ह्या ॲडजेक्टिव्हचा वापर करत असतो. तुम्हाला याच्या अगोदर एक मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा, 7 युसेज ऑफ टू म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की टूचा वापर आपण एखादं कारण दाखवण्यासाठी करत असतो. मग हे वाक्य जर तुम्हाला वाचलं ना तर तुम्हाला असं वाटेल की आपण तेच सांगत आहे मी, पण याच्यामध्ये ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून ही इन्फिनिटिव्ह काम करत आहे. आता हे वाक्य जर वाचलं, आय हॅव नो टाईम टू प्ले, मग याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, कारण सांगतंय. आय हॅव नो टाईम कशासाठी, खेळण्यासाठी, का माझ्याशी टाईम नाही असं तुम्हाला वाटू शकतं. तुम्ही कसंही समजून घ्या, हे कारण सांगण्यासाठी समजा किंवा हे ॲज अ ॲडजेक्टिव्ह आहे असं समजा. तुम्हाला त्यासाठी मी आयडिया दिली की कशासाठी काहीतरी वापरलं जाऊ शकतं किंवा कशासाठी काहीतरी वापरले जाईल हे दर्शवण्यासाठी आपण ह्या इन्फिनिटीचा वापर करतो. समजलं. मग ह्या इन्फिनिटीचा ज्या पद्धतीनं एखाद्या नाऊन नंतर टू प्लस बेस फॉर्म येतं वर्बचं, त्यावेळेस ते ॲज अ ॲडवर्ब म्हणून काम करत असते. नाऊनच्या नंतर इन्फिनिटिव्ह, फुल इन्फिनिटिव्ह येतं, त्यावेळेस त्याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केला जातो. अजून एक वाक्य बघा. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो चित्रपट बघायसारखा होता, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, दॅट वॉज अ मूवी टू वॉच. अशा पद्धतीने वाक्य होईल, दॅट वॉज अ मूवी टू वॉच. मग याच्यामध्ये दॅट वॉज अ मूवी, तो एक पिक्चर होता. ओके, पण तो पिक्चर होता कसा होता, बघण्यासारखा होता, त्याची क्वालिटी त्याची चांगला होता पिक्चर, असं थोडक्यात सांगायचं आहे. तो पिक्चर बघण्यासारखा होता. समजलं हे. आता अजून एक वाक्य बघूयात. समजा या वाक्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तुम्ही बहुतेक हा पिक्चर बघितला असेल, अब तक 56 म्हणून नाना पाटेकरचा पिक्चर आहे तो. त्या पिक्चरमध्ये शेवटी नाना पाटेकर एका नेत्याला, ते जे नेता असतो त्याच्यामध्ये चाल खेळणारा, त्या नेत्याला मारण्यासाठी काय करतो, पेनचा वापर करतो. आपण नॉर्मली पेनचा वापर कायसाठी करतो, लिहिण्यासाठी, पण नाना पाटेकरनं त्या पेनचा वापर त्याचा खून करण्यासाठी केला. बरोबर. मग हे त्याचं पेनचं काय, एक एक्स्ट्रा यूज, एक स्पेसिफिक ऑकेजनमध्ये त्याचा किंवा एखाद्या स्पेसिफिक वेळेमध्ये त्याचा वेगळा वापर केला, म्हणून आपण त्याच्यासाठी पण आपण या इन्फिनिटीचा वापर करू शकतो. मग कसा वापर होईल, वाक्य बघा. मला जर आता असं म्हणायचं असेल की नाना पाटेकर यांनी राजकीय नेत्याला ठार करण्यासाठी एका पेनचा वापर केला, तर वाक्य कशा तयार करता येईल, नाना पाटेकर यूज्ड अ पेन टू किल द पॉलिटिकल लीडर. अशा पद्धतीने वाक्य होईल. तुम्ही कसंही समजा, तुम्हाला पहिलं सांगितलंय की आपण टूचा वापर कशासाठी करतो, तर कारण सांगण्यासाठी करतो. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं हे वाक्य वाचल्यानंतर, नाना पाटेकर यूज्ड अ पेन टू किल, पेन कायसाठी वापरलं हे कारण सांगतोय. बरोबर. तसं समजा किंवा हे असं समजा, ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर होतो. ह्या दोन्ही पद्धतीमध्ये याच्यामध्ये जे ॲडजेक्टिव्ह म्हणून येणार आहे ते येणारच आहे. तुम्हाला समजा कोणतं सोपं पडतं हे तुम्ही समजून घ्या. ओके. आता याच्यानंतर आपण बघूया की ॲडवर्ब म्हणून याचा वाक्यामध्ये वापर कसा केला जातो. ॲज अ ॲडवर्ब म्हणून कसा होईल वाक्य. आता जर समजा वापर कसा होईल, आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुला पाहून मला आनंद झाला, तुला पाहून मला आनंद झाला, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, आय एम ग्लॅड टू सी यू. याच्यामध्ये काय म्हणले, आय एम ग्लॅड टू सी यू. ग्लॅड हे काय, हे ॲडजेक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की ज्या वेळेस एखादा शब्द ॲडजेक्टिव्ह बद्दल किंवा वर्ब बद्दल किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये एखादा ॲडवर्ब असेल त्याच्याबद्दल जर एक्स्ट्रा माहिती देत असेल, त्याच्याबद्दल जर त्याच्यामध्ये जर मॉडिफिकेशन करत असेल, तर आपण काय म्हणतो, ॲडवर्ब म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतंय, हे ॲडजेक्टिव्ह काय आपलं ग्लॅड आहे, मग याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती देत आहे, आय एम ग्लॅड टू सी यू असं म्हणतोय. मग याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून ॲडवर्ब म्हणून काम करत आहे. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की इंग्रजी समजणं सोपं आहे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल, इंग्लिश इज इझी टू अंडरस्टँड. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया.
आणि मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. याच्यामध्ये जर समजा काही कन्फ्युजन असेल, कुठं काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. नक्कीच याचा पुढच्या पार्टमध्ये मी त्याचं तुम्हाला क्लिअर करून द्यायचा प्रयत्न करेल, तो डाऊट तुमचा क्लिअर करेल. आपला पुढचा पार्ट काय आहे, पार्टिसिपल्स किती आहे, त्याचे प्रकार काय आहेत, या सर्व गोष्टी आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा वापर कसा होणार आहे सगळं आपण बघणार आहोत. आणि हा व्हिडिओबद्दल जर समजा तुम्हाला काही कमेंट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.